तोंडातून व्यक्त होणारे आपण या मोबाईलच्या दुनियेमध्ये कधी बोटातून व्यक्त व्हायला लागलो हे आपल्याला देखील कळालं नाही। परत एकदा तोंडातून व्यक्त होण्याची संधी संयोजक आयोजक राज्य फाउंडेशन कागल यांनी दिली, त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे। पंचगंगेच्या काठी वसलेलं माझं कोल्हापूर शहर आणि शाहू महाराजांच्या जन्माने पावन झालेला माझा कागल तालुका, याच कागल तालुक्यामध्ये 80च्या दशकामध्ये पावसाचं प्रमाण कमी होतं, त्यामुळे नदी पाण्याविना कोरड्या पडल्या होत्या आणि याच पाण्यामुळे शेतीतील पीक देखील करपलं होतं। शेतामध्ये पीक नाही, घरामध्ये धान्य नाही, खाण्यासाठी अन्न नाही, म्हणून याच कागल तालुक्यातल्या अनेक शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना उदरनिर्वाहासाठी इतर तालुक्यामध्ये ऊस तोडणीच्या कामासाठी जावं लागत होतं। या अशी गंभीर परिस्थितीवरती राजेने अभ्यास केला आणि त्यांना पाण्याचे महत्त्व कळालं। राजेने अनेक पाण्याच्या योजना कागल तालुक्यामध्ये राबवल्या आणि त्या योजनेला फळ आलं आणि सर्व ठिकाणी पाणी झालं। याच पाण्यामुळे शेतामध्ये पीक आलं आणि सर्वसामान्य लोकांचं जीवनमान उंचावलं। पुढे याच पिकाचं करायचं काय यासाठी कागलच्या ओसाड माळावरती राजेंनी साखर कारखाना बांधण्याचं ठरवलं। जोपर्यंत हा साखर कारखाना उभा राहणार नाही तोपर्यंत साखरपुडा करणार नाही असा मनाशी निश्चय घेऊन राजे विक्रमसिंग घाडगे यांनी 6 वर्ष पायाला भिंगरी बांधून हा साखर कारखाना पूर्ण करून दाखवला। त्यांचे पुत्र आमच्या सर्वांचे लाडके नेतृत्व, सामान्य लोकांच्यासाठी असामान्य कार्य करणारे, कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये स्वतःच्या कर्तृत्वाने स्वतःचं अस्तित्व निर्माण करणारे, युवकांच्या आशेचे किरण म्हणजेच राजे समरजित सिंह घाडगे यांच्या विषयावरती बोलण्यासाठी मी निलेश गणमाळे आपल्या समोर उभा आहे। नवीन काहीतरी निर्माण करण्याची धमक म्हणजे युवक, देशाचं उज्ज्वल भविष्य म्हणजे युवक, सळसळतं रक्त म्हणजे युवक। याच सळसळत्या रक्ताच्या हातामध्ये काही लोकांनी दगड देऊन आपली राजकीय पोळी भाजली, पण याच सळसळत्या रक्ताला उद्योजक बनवण्याचे स्वप्न पाहणारे राजे समरजित सिंह घाडगे हे सांगतात की माझी बँक 2 कोटी 5 कोटी लोन मागणाऱ्या मोठ्या उद्योजकांच्यासाठी नाही, तर माझी बँक 1-2 लाखामध्ये छोटासा बिझनेस करू पाहणाऱ्या माझ्या युवक मित्रांच्यासाठी आहे। हाच युवक मित्र जेव्हा मोठा उद्योजक बनेल आणि 1-2 कोटीसाठी माझ्या बँकेमध्ये येईल तेव्हा माझी बँक त्याला देखील मदत करेल। राजे आजपर्यंत खूप लोक पाहिले जे फक्त शब्द देतात, पण दिलेला शब्द पाळणारा नेता हा फक्त तुमच्यामध्ये पाहिला। तुम्ही फक्त उद्योजक बनवण्यासाठी नाही तर शाहू साखर कारखाना असेल, शाहू दूध संघ असेल, शाहू बँक असेल, याच्या माध्यमातून तुम्ही अनेक युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला, अनेक बेरोजगारांच्या हातामध्ये काम देखील दिलं। मला या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते। गोकुळ शिरगाव MIDC मध्ये इंडिकॉन नावाची एक मोठी टेक्सटाईल कंपनी आहे। या कंपनीमध्ये पगारवाढीसाठी अनेक वेळा कामगारांनी आंदोलने केली। या आंदोलने साधारण 1 ते 2 महिन्यात चालायची। काम बंद आंदोलन असल्यामुळे त्या कंपनीवरती ज्यांचा उदरनिर्वाह अवलंबून असायचा अशा लोकांचा हाल व्हायचं। यावेळी देखील आंदोलन झालं, पण यावेळी त्या ठिकाणी राजेंनी जातीने लक्ष घातलं आणि कामगारांना न्याय मिळवून दिला। राजेंनी लक्ष घातल्यामुळे जे आंदोलन 1-2 महिने चालायचं ते आंदोलन काही दिवसामध्ये त्या ठिकाणी पूर्ण झालं आणि कामगारांना न्याय मिळाला। तसं बघायला गेलं तर हा प्रश्न राजेंच्या मतदारसंघाचा नव्हता, राजेंकडे कोणतेही संविधानिक पद नव्हतं, तरी देखील राजेंनी हा प्रश्न सोडवला। जिथं जिथं अन्याय होतो तिथं न्याय मिळवून देण्यासाठी आपण पुढे गेलं पाहिजे, हा आदर्श राजे तुम्ही या माध्यमातून कोल्हापूरच्या जनतेसमोर उभा केला। याच कोल्हापूरकरांच्यासाठी आणि कला रसिकांच्यासाठी परवा एक दुर्दैवी गोष्ट घडली। केशवराव भोसले नाट्यगृहास आग लागली। या आगीमध्ये केशवराव भोसले नाट्यगृहाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। या रंगमंचाने अनेक कलाकारांना जन्म दिला, या रंगमंचावरून अनेक कलाकार घडले गेले असते। अशा रंगभूमीस आग लागली ही जेव्हा गोष्ट राजांना समजली त्यावेळी राजांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तातडीने 10 लाखाची मदत त्या ठिकाणी दिली। फक्त इतक्यावरती थांबतील ते राजे कसले, राजेंनी हा रंगमंच होता तसा नवीन लवकरात लवकर उभा करण्याचा शब्द देखील त्या ठिकाणी दिला। फक्त उद्योजक घडवणं, फक्त कलाकार घडवणं इतकंच काम राजेंनी केलं नाही, तर कुस्ती संकुलनाच्या माध्यमातून पैलवान असतील, चित्रकला, भाषण कला अशा स्पर्धेच्या माध्यमातून कलागुणांना जोपासणं असेल, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन त्यांना प्रोत्साहन करणं, अशा अनेक गोष्टी राजे व राजे फाउंडेशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत असतात।
देशामध्ये बलात्काराची घटना घडली, महाराष्ट्रामध्ये बलात्काराची घटना घडली, अगदी माझ्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील बलात्काराची घटना घडली. या माझ्या ताईवरती बलात्कार झाला. काही लोकांनी राजकीय पवित्रा घेत सावध प्रतिक्रिया दिल्या, काही लोकांनी याचं राजकारण केलं. पण माझ्या राजेने ठणकावून सांगितलं, खूप झाल्या कॅन्डल मार्च, खूप झाले मोर्चे, आता हवी त्यांना कडक शिक्षा. असा ठणकावून सांगणारा माझा राजा. जितका माझा राजा करंट विषयावरती बोलत असतो, तितकीच दूरदृष्टी देखील माझ्या राजास लाभलेली आहे. तसं बघायला गेलं तर 5 स्टार MIDC असेल, गोकुळ शिरगाव MIDC असेल, याचा प्रामुख्याने फायदा करवीर तालुका, हातकलंगडे तालुका आणि कागल सिटीच्या जवळपास असणाऱ्या गावांना झालेला पाहायला मिळतो. यापासून वंचित असणाऱ्या घटकांना ज्यांचा उदरनिर्वाह अजून देखील शेती हेच आहे, त्या ठिकाणी चिकोत्रा हे धरण 2000 साली बांधण्यात आलं. पण त्यामध्ये काही त्रुटी होत्या. त्यांचा अभ्यास समर्जित राजेंनी केला. तेथील भौगोलिक परिस्थिती, तेथील लोकांना विश्वासात घेतला आणि जो काही फंड लागणार होता तो स्वतःच्या राजकीय ताकदीवरती त्या ठिकाणी त्यांनी उपलब्ध केला आणि या धरणाला परत एकदा पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न राजेंनी त्या ठिकाणी केला. आणि मला या ठिकाणी प्रामुख्याने सांगावं असं वाटतं आणि सांगताना मला आनंद देखील होतो की राजेंच्या या प्रयत्नाला यश आलं आणि आतापर्यंत 2 वेळा ते धरण 100% भरलं गेलं. धरण भरल्यामुळे पाण्याचा प्रश्न तर सुटलाच, पण त्यासोबत शेतीचा प्रश्न देखील सुटला. शेतीचा प्रश्न सुटला, पाण्याचा प्रश्न सुटला, तर शेतीपूरक व्यवसायाचा प्रश्न देखील त्या ठिकाणी सुटला आणि तेथील युवकांना देखील रोजगार उपलब्ध झाला. असा हा माझा राजा. शाहू महाराजांनी त्यावेळी पाण्याचं महत्त्व ओळखलं, विक्रमसिंग घाडगेंनी त्यावेळी पाण्याचं महत्त्व ओळखलं आणि आता देखील समरजित सिंह राजे यांनी देखील पाण्याचं महत्त्व ओळखलं. याच राजेंना वारसामध्ये शाहू महाराजांचा वारसा लाभला, विक्रमसिंग घाडगे यांचा राजकीय वारसा लागला, तरी देखील स्वतःचं अस्तित्व स्वतःच्या कर्तृत्वावरती सिद्ध करायचं यासाठी राजेंनी CAE पदवी जनतेच्या कल्याणासाठी घेतली. जनतेचे प्रश्न शासन दरबारी मांडायचे असतील तर आपल्याला फक्त मराठी भाषेवरती प्रभुत्व असून चालणार नाही, त्यासोबत इंग्रजी हिंदी भाषेवरती देखील आपलं प्रभुत्व असलं पाहिजे याची जाणीव मनामध्ये ठेवून त्यांनी या भाषेवरती प्रभुत्व मिळवलं. जाता जाता मला एवढंच सांगावंसं वाटतं, कोणतंही संविधानिक पद नसताना जनतेसाठी, जनतेच्या कल्याणासाठी, जनतेमध्ये जाऊन, जनतेच्या बांधावरती जाऊन जनतेचे प्रश्न सोडवणारा हा नेता, जर या नेत्याला संविधानिक पद मिळालं तर काय होईल? सर्वसामान्य लोकांच्या विकासासाठी, कागल तालुक्याच्या विकासासाठी सर्व युवक मित्रांनी राजेंना आमदार करण्याचा संकल्प करूया आणि राजर्षी शाहू महाराज असतील, स्वर्गीय विक्रमसिंग घाडगे असतील आणि समरजित सिंह घाडगे असतील, यांनी आपल्यासाठी आजपर्यंत भरपूर कष्ट केलं. या कष्टाचं ऋण फेडण्यासाठी फुल ना फुलाची पाकळी म्हणून येत्या विधानसभेमध्ये आपण त्यांना मतदानाच्या स्वरूपात परतफेड त्याची करूया आणि ही परतफेड तुम्ही नक्कीच कराल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.